मुंबईचा पुढच्या 20 वर्षांच्या भवितव्याचा विकास आराखडा अखेर मुंबई महापालिका सभागृहात मंजूर झाला। दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री उशिरा मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली। या विकास आराखड्यात आरेतील मेट्रो कारशेडच्या आरक्षणावर सर्वात जास्त वादळी चर्चा झाली। मात्र मतदानानंतर बहुमताच्या जोरावर शिवसेनेने हे आरक्षण वगळता विकास आराखड्याला मंजुरी दिली। मात्र मंजूर झालेल्या विकास आराखड्यात आरेतील मेट्रो कारशेड आरक्षणासाठी राज्य सरकारच्या नगररचना विभागाने फेरफार केल्यास आरेतील मेट्रो कारशेड विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे। मुंबईच्या विकास आराखड्याची नेमकी काय वैशिष्ट्ये पाहूया। मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांची व्याप्ती वाढवली गेली। यासोबतच परवडणाऱ्या दरात घर खरेदी भाड्याने सुद्धा घेता येणार आहे। 787 हेक्टर क्षेत्रफळावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार आहे। सोबतच बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यासाठी 55 हेक्टर जागा देईल। रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना नवा पर्याय देणार। सोबतच झोपडपट्टी धारकांना पायाभूत सुविधा मिळणार।